हॅलो गाईज, आपण मॉर्निंगला सकाळ सकाळ आपली राईडची सुरुवात करत आहे. वाराणसी जातो चंदीगड. इथं आपली गाडी होती, रात्री पाऊस झाला होता म्हणून खूप घाण झाली होती. अर्ध्याला साफ केली, आता निघू पुढच्या दिशेने. मित्रांनो, काल रात्री जो पाऊस झाला होता ना, त्याच्यामुळे आपल्याला खूप फायदा झाला. जेणेकरून आहे ना, आपल्याला आहे ना, आज टेम्परेचर खूप नॉर्मल अंशापर्यंत खाली आलं होतं. आणि इतका पाऊस झाला होता की आहे ना, आपल्या गाडीच्या साईडला आहे ना, एक झाड पडलं होतं. पुणे टू लेह लडाख ड्रीम राईडचा आज होता आपला चौथा दिवस. तर आज आपण कव्हर करणार होतो वृंदावनपासनं चंदीगडच्या दिशेने. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण गावातला रस्ता निवडलेला, जेणेकरून आपल्याला थोडंसं प्रॉब्लेम झाला. तसंच आपण रस्ता चुकलो आणि थोडंसं दुसऱ्या साईडला पण गेलो होतो. तसेच आपण थोड्याच वेळात अगदी रस्ता दुरुस्त करून लागलो होतो आपण हायवेला. अगदीच थोडं पुढे गेले असताच आपण एकदा लंचचा सुद्धा ब्रेक करून घेतला होता. मित्रांनो, दिल्लीला आलो आणि छोले भटुरे नाही खाल्ले, असं काय होईल का? तर आता आपल्यापासून दिल्ली राहिलेली आहे 80 किलोमीटर. आता आपण मॉर्निंगचं सकाळ सकाळ ट्रॅच कंप्लीट केलेला आहे 50 किलोमीटरचा. तर आता आपण इथं नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो. आज सकाळ सकाळ खाऊ छोले भटुरे. आता छोले भटुरे लय नाद लागते इकडचे. कसं आहे गाईस मोठा लटपटोरा. चला आता खाऊ आपण. नाश्ता करून झाल्याच्या नंतर हा भाव होता, इथं कामाला आला होता. तो आपल्यासोबत खूप भारी बोलत होता. तसंच आपलं त्याने युट्यूब सुद्धा सबस्क्राईब करून घेतलं होतं. यूट्यूब पर हो. यूट्यूब इसका भी ऐड है आपका। इंस्टा इंस्टा भी क्या? एक मिनट. कहाँ से आप? महाराष्ट्र पुणे. महाराष्ट्र पुणे. हॅलो गाईस. तर आपले ना फक्त बोलणं चांगलं असलं पाहिजे, बाकीचे लोक सगळे चांगले होतात. आता एक माणूस होता, वेटर होता म्हणजे ॲक्च्युली तो. त्यांनी मला स्वतःहून आपण सोप आणून देते. दादा तू तसं नको जाऊ म्हणा दादा. तसंच मित्रांनो, आपल्या दिल्लीत वेलकम खूप साऱ्या ट्रॅफिकने केलं होतं. दोन ते 3 तास दिल्लीच्या ट्रॅफिकमध्ये गुंतल्याच्या नंतर फायनली आपण लागलो होतो चंदीगड हायवेला. रोड सगळं काम करते काय त्यांना. आता मी घेतलंय हे प्यायला, सरबत प्यायला. आता इथं निघणार आपण आता पुढं. पैसे तो नहीं, पूरा डालना पडेगा. पैसे तो हो गए ना ये। होगा होगा. 10-15 मिनिटं भावासोबत हिंदीमधल्या एक दोनावरती बहस करून फायनली भावला पेमेंट करून आपण निघलेलो चंदीगडच्या दिशेने. मित्रांनो, आपण होतो चंदीगड हायवेवरती. बघू शकता इकडे नाही, इकडे 4 लेन हायवे आहेत आणि साईडचे 2 सर्व्हिस रोड सोडून तसंच इथे ना ॲम्ब्युलन्ससाठी एक्सप्रेस वे सुद्धा आहे. बघू शकता किती डेव्हलप आहे आपला इंडिया सुद्धा. हॅलो गाईस, तर माझं नाव आहे आकाश. मी आता आलो होतो हरियाणात. तिथे थांबलोय आता आपण. तर गेले 2-3 दिवस झालं मी एकटा चालतोय. तर काय असं वाटत नाही कशी असं काय, पण बरं वाटतंय की चला काय नाही, पण डिसिजन आपल्यालाच घ्यायचे असतात. प्रत्येक गोष्ट इथं वाटलं इथं राहायचं, नाही तिथं पुढे राहायचं, अशी लाईफ आहे. चला आता इथनं पुढे राहिलेले 105 चंदीगड लवकरात लवकर कंप्लीट करू. आणि तिथं आपल्याला एक स्पेशल मित्र भेटणार आहे आपला. चला तुम्हाला पण त्याला लवकर भेटून देऊ. चला मित्रांनो, तिथनं अगदीच पुढे गेल्यावरती मला असला असला एक रायडर भेटला की त्याला बघून माझीच फाटलेली 2 मिनिटासाठी. भाऊ गाडी बघू शकता कसं चालवतोय. तसेच मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलो होतो चंदीगडच्या जवळ. आता हा पुढे हायवे जात होता जम्बोला आणि आता आपण कुरुक्षेत्रामध्ये होतो आणि आता आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा होता चंदीगडच्या दिशेने. मित्रांनो, ट्रॅव्हल करताना एक गोष्ट तर कळाली की बाहेरच्या स्टेटमधले पण जे पोलीसवाले असतात ना, ट्रॅफिकवाले, ते खूप सपोर्ट करतात. कारण की आता रिसेंटली मला मागे ना एका पोलीसवाल्याने अडवलेलं, पण त्यांनी न काय विचारता मला विचारलं कुठं चाललायस, बोललो चंदीगडला. तर जा बोलले गाडी घेऊन. तर असा असतो, असे सपोर्ट करतात बाहेरच्या स्टेटमध्ये गेल्यावरती. असं नाही की प्रत्येक गोष्टीवरती आपल्याला अडवता जातं, असं काहीच नाही होत. चांगले लोक असतात, भरपूर असं सपोर्ट करतात. मित्रांनो, आपण फायनली येऊन पोहोचलो होतो चंदीगडमध्ये. चंदीगडमध्ये गेल्या गेल्या मीच कन्फ्यूज झालतो की साला इथं इतकं डेव्हलप कसं काय. राईट साईडला बघू शकता, इकडं
पुण्यापेक्षा पण जास्त डेव्हलपमेंट आहे राव. मी लिटरली ना 2 मिनिटासाठी हँग झालो होतो की इतकी डेव्हलपमेंट इथं मी इमॅजिन केलं ना तसं नसनच वाटलेलं, पण भरपूर असं डेव्हलप एरिया आहे चंदीगड. चांगले रस्ते असं चांगलं डेव्हलप असं वाटलेलंच. पण तुमच्या भावाने एअरपोर्टला जाण्यासाठी शॉर्टकट घेतला आणि शॉर्टकटनं मी बघू शकता शॉर्टकटमध्ये फुल ऑन ऑफ रोडिंग लडाखला पोहोचायच्या आधीच आपली चालू केली होती आपण. मित्रांनो असं काही सनसेटचा व्ह्यू झालेला आहे इव्हिनिंगला, जसं की तुम्हाला दिसत असेल. एक नंबर व्ह्यू झालेला आहे. अगदीच अर्धा तास एअरपोर्टच्या बाहेर टाइमपास केल्याच्या नंतरून कळालं की मिलिंदची फ्लाईट लँड झालेली आहे आणि तुमचा भाऊ फर्स्ट टाइम कोणत्या तरी एअरपोर्टमध्ये ना टू व्हीलर घेऊन घुसणार होता. ह्याची एक्साइटमेंट तर खूपच होती मला, कारण की ह्याच्या आधी ना पुण्याच्या एअरपोर्टमध्ये कुठे टू व्हीलर अलाउड आहे ना मुंबईच्या एअरपोर्टमध्ये टू व्हीलर अलाउड आहे. चंदीगडच्या एअरपोर्टमध्ये मी फर्स्ट टाइम टू व्हीलर घेऊन गेलो राव माझी. थोडंसं सर्च कर बरं एकदा, ते बघ बरं. हॉटेल सर्च करू, हॉटेल हे सर्च कर ना कुठं बोल. अगदीच थोड्याच वेळात आपल्या मित्राची एंट्री झाली होती मिलिंदची. तर मिलिंदला घेऊन आपण आज जायचा प्लॅन केला होता शिमलाकडे. तर लेट्स गो, तर निघूया आता शिमलाकडे पुढे. सोलंगमध्ये आता झोपू आणि उद्या जाऊ इथनं पुढे. मित्रांनो अशी लाईफ पाहिजे, बघू शकता तुम्ही. असं मॉर्निंगला उठायचं आणि हे काय असे नेटफ्लिक्सचं प्रीमियम. कसा आहे व्ह्यू. गुड मॉर्निंग मित्रांनो. काल रात्री 10:30पर्यंत ड्रायव्हिंग करून आम्ही येऊन पोचलो होतो सोलांगला. तर इथं बघू शकता असा व्ह्यू झालेला आहे. तर आता आम्ही मॉर्निंगला चेकआउट करून निघणार आहोत बिरबिलिंगच्या दिशेने. तर आता आम्हाला तिकडे जाऊन करायची आहे पॅराग्लायडिंग. असं बोलतात की त्या साईडची पॅराग्लायडिंग खूप छान होती. तर आपण लवकरात लवकर ट्राय करू इथं निघायचं. पावसाचं वातावरण पण झालेलं आहे, जेवढं लवकर जाणं होईल तेवढं आपण ट्राय करू. मिलिंद चला, हाच आहे आपला मित्र, जो आला होता मुंबईवरनं. कुठे डाको बांधलाय तो आता. चला तर निघू आपण, पुढची राईड चालू करू. तसंच आज जमलं तर आपण मनालीपर्यंत ट्रेच करणार आहे जर पॅराग्लायडिंग झाली तर. नाहीतर पॅराग्लायडिंग उद्या सकाळी करायची आणि दुपारनं मनालीला निघायचं. चला लेट्स गो, निघू आता. लवकरात लवकर ट्राय होईल तेवढं ट्राय करायचं झालेलं आहे आता. तर बघू आता. इथं आहे आपली गाडी. आता गाडी काढायची आणि निघायची. लेट्स गो मित्रांनो. बिरबिलिंगला जाण्यासाठी मॉर्निंगला लवकर आवरून तर निघलो, पण आमचं वेलकम तर पावसाने केलं होतं. कारण की आधीच पावसाचं वातावरण खूप सारं झालं होतं आणि पावसाने अशी एंट्री केली त्याच्यानंतरून आम्हाला भरपूर जागेवरती थांबत सुद्धा जावं लागत होतं. कारण की पावसात इतका पडत होता की पाऊस पडत नव्हता, पण वातावरण थंड असल्यामुळे जास्त गार वाजून येत होतं. रशी वगैरे तर घेतलेली. आता राहिलं फक्त कागद घ्यायची. कागद घेऊ, बॅग पॅक करू आणि निघू इथनं पुढे. व्ह्यू काय डेंजरस झालेला आहे तिथं. आता निघलेलो आहे आपण खाली जाण्यासाठी. तर जाऊ आणि करून टाकू गाडी पॅक. आपली गाडी लागलेली आहे तिथं. बॅग आता टाकून टाकायची त्या कागदानी आणि मग होईन आपलं काम. तर आता आपण इकडे केलेलं आहे बॅग पॅक आणि दादांनी आपली केलेली आहे बहुत मदत आहे करा. चला आता निघू आता पुढं बिरबिलिंगच्या दिशेने. टाटा. चल मिलिंद येणार रे तू, बस मागायचं. मॉर्निंगला अगदी थोड्या वेळ पावसात भिजल्यामुळे भरपूर हालत वाईट झाली होती. मग आम्ही नाश्ता करायचा प्लॅन केला. मित्रांनो आता आपण आलो होतो थोडं बसून 50 किलोमीटर. तर इकडे येऊन थांबलेलो आहे. इकडे आपण नाश्ता करायला थांबलेलो आहे. इथनं पुढं चालणार आहे, पण इथं बाहेर अख्खा पाऊसच पडत आहे कंटिन्यू निघल्यापासून. आता बघू पुढं काय होईल. आज आम्हाला बिरला पोचायचं आहे, तर बघू काय होतंय. गावाचं नाव नाही माहिती, पण इथं पाऊस इतका पडत आहे की इथनं आता ट्रॅव्हल करणं इम्पॉसिबल झाल्यासारखं झालेलं आहे. कारण की आता इथनं आम्हाला जायचं होतं बिलिंगला. आता बघू आता काय होते, कसं पोचू. आता ठरवू आता इथनं पुढं जाताना. तर अपेक्षा तर असं की लवकरात लवकर पोचू. मिलिंद इकडे पॅक झालेला आहे. आता मी आवरतो आणि निघू पुढच्या दिशेने. मित्रांनो मला कमेंटमध्ये सांगा, डोंगरातल्या मुलीसोबत लग्न करण्यासाठी काय करायला लागतं. आई शपथ सांगतो, आम्ही ज्या गावातनं चाललोय ना, इथे म्हणजे खूप सुंदर सुंदर मुली होत्या. तसंच बघून आमची पण लग्न करण्याची इच्छा झाली होती, पण काय करणार, तिथनं पण पुढे जायचं होतं म्हणून लवकरात लवकर पुढे निघलो. मित्रांनो एक नंबर व्ह्यू झालेला आहे. आता पाऊस पण कमी झालेला आहे. आता निघू. पाणी गरम नाही राहू गेले खालो पाहून आलेलं. बाईकवरती यायचा जो आत्ता हात केला होता ना, तुला काम आता झालं नाही. तुम्हाला एकच मिनिट व्ह्यू दाखवतो. मित्रांनो 1 तासात आपण एवढं कव्हर केलेलं आहे आणि अशी काय झालेली आहे गाडीची हालत 1 तासानंतर. बघू शकता आता आपण बिरिंगला पोहोचणार. आता वाजलेले आहेत 11.
11:30 झालेत ना का 12 वाजलेले आहेत आणि आम्ही 5 वाजता पोहोचन बिरिंगला आणि गाडी चालत अशी काय झालेली आहे पाण्याने. तर आता लेट्स गो करू आता पुढचा प्रवास चालू. मित्रांनो, तुम्ही कधी किलोमीटर वाचवायच्या नादात आहे ना, कधी ना शॉर्टकट घेऊ नका, कारण शॉर्टकट घेतल्यामुळे आमची हालत कशी झालेली तुम्हाला एकाच मिनिटात दाखवतो मी. पाऊस मस्त लागला. अगदी थोडंच पुढे गेल्यानंतर निसर्गाने असलं तिथं रुद्ररूप दाखवलं होतं की पुढची गाडी सुद्धा दिसत नव्हती, इतकं डार्क प्रमाणात वातावरण झालं होतं. तसंच मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुम्ही ना प्रवास जर करत असताना श्रीनगर साईडने करा, कारण श्रीनगर साईडने अल्टिट्यूड कमी असल्यामुळे तिकडे पाऊस वगैरे शक्यता भरपूर प्रमाणात कमी असते. जशी शिमलाच्या साईडला जास्त पाऊस होतो तसं त्या साईडने कमी पाऊस असतो. तर आपल्या गाडीची हवा कमी झाली होती, त्या एकदा चेक करू पंक्चर आहे का नक्की काय आहे. मित्रांनो काही समजत नाही, पण आता काय झालं आता हे बघण्यासाठी आधी इथेच बघायला की हवा कमी कसं काय. अगदीच थोड्याच वेळात हवा भरून आम्ही लागलेलो होतो मनाली टू जो चंदीगडचा हायवे होता ना मेनवाला, त्या वाल्याला. प्लेन रस्ता बघून इतकी खुशी झाली ना, अंतर्मन मला तृप्त झालं होतं, कारण की मला रस्ता दिसला होता. कारण की ऑफ रोडिंगला आहे ना, सकाळपासून 2 वाजेपर्यंत चालत होतो. ते बघून मी ऑफ रोडिंगचे रस्ते बघून माझं डोकं फिरलं होतं. ज्यावेळेस चांगला रस्ता लागला ना, तेव्हा जीव आला आणि गाडी सुद्धा पळायला लागली होती. मित्रांनो, जो मनाली ते चंदीगडचा हायवे आहे ना, 1 नंबर केलेला आहे. इतक्या टनल आहेत, इतके म्हणजे सोयी केलेली आहे ना म्हणजे लोकांना येण्या जाण्यासाठी. 1 नंबर प्रॉपर मॅनेजमेंट केलेलं आहे. टनलच्या आतमधलं पण म्हणजे ओव्हर स्पीडिंग नाही, काय नाही. स्पीड कॅमेरे प्रत्येक जागेवरती आहे. जर तुम्ही ओव्हर स्पीडिंग केली तर तुमचं चालन पण कटतं. त्याच्यामुळे लिमिटेड स्पीडवरती चालवायचं असतं. तसेच मित्रांनो, पाऊस सुद्धा संपला होता आणि आम्ही चांगल्या रस्त्याला सुद्धा लागलेलो. अगदीच थोड्याच वेळात आम्ही जाऊन पोहोचणार होतो मंडीमध्ये. आता इथनं मनाली जागा आहे खूप कमी, बघू शकता. फायनली आता आम्ही मनालीच्या जवळ आलेलो आहे. लेट्स गो फॉर मनाली. तर मित्रांनो, सध्या आपण आलो होतो मनालीच्या रस्त्यावरती. थोडंसं पुढे मागं होतं मंडेगाव, आणि मंडेगावातून आपल्याला घ्यायचं होतं टर्न बीरला जाण्यासाठी. तर बीर हे आहे एशियातलं सर्वात 2nd नंबरचं टॉपचं पॅराग्लायडिंग करण्यासाठीचं स्पॉट. तर मित्रांनो, अगदी आपण थोड्या वेळात लागलेलो बीरच्या दिशेने जाण्यासाठी. बीरचा रोड तर भरपूर असा ऑफ रोडिंग होता. तसंच आम्ही थोडंसं थांबून नाश्ता करायचा प्लॅन केला होता. मित्रांनो, हालत तर लय बेकार झालेली गाडी चालू आता चला निघू बीर बिलिंगला आणि जाऊन पॅराग्लायडिंगचा स्लॉट बुक करायचा आहे आणि लवकरात लवकर पॅराग्लायडिंग करण्यासाठी स्टार्ट करायची. सुनाओ गाणं. मत करियो आ दिल टूट जाता है ओए चाचू प्यार मत करियो आ दिल. आ गए आप, चलो देखो, बोलो इधर देखो, दिख रहा है आप. पानी ये कैमरा है, ये इधर कर. ये बात हो गया चालू. 10 रुपए चाचू. हो गया आप. चलो भैया थे इधर बिहार से आए थे, हम मिलेंगे आप फिर से. आप वीडियो को यूट्यूब पर देखना. गूगल पे के नहीं हेल्प किया वो तो बता. यूट्यूब पर. हाँ, गूगल पे नहीं था, भाई ने हमको कही दी अंकल को देने के लिए. टाटा, चलो आते. काकाचं गाणं ऐकल्याच्या नंतर मला तसं वाटत होतं पहिलं राजूला बघावा आणि काकाच्या हवेली करावा. तो ऐकून पण बोलन हे गाणंच का काढलेलं मी. तेवढ्यात अगदीच थोड्याच वेळात आम्ही पुढे निघलो आणि ऑफ रोडिंगने आमचा अजून पण पिछा सोडला नव्हता. कारण बीरला रस्ता बहुशांश बनलेला आहे, पण मोस्टली जागेवरती अजून काम चालू आहे. त्याच्यामुळे भरपूर असे ऑफ रोडिंग पॅचेस पण भरपूर आहेत.
अगदी येते 3-4 महिन्यातच ह्या रस्त्याचं काम सुद्धा कंप्लीट होईल, पण तोपर्यंत असंच ऑफ रोडिंगवाले रस्ते चालूच राहतील. कारण की बहुतांश असं फुल ऑन ऑफ रोडिंगवाला होता. कारण या पॅचेस वरती ब्रिज बनत आहे आणि खालून गाडी ट्रेच करून देणं खूप अवघड आहे. आणि आमच्या पुढे एक ऑइलचा टँकर सुद्धा होता. आपल्या जोरती गाडीचं बघ आमच्या दिवस. चला आता लागलेलं आहे आपण चांगल्या रस्त्याला. वाव टाटा करो चलो चलो मिलते. भावला टाटा केला आणि अगदी थोडंच पुढे गेले असतं असा व्ह्यू दिसला की मी माझ्या मनाला सुद्धा थांबू नाही शकलो. म्हणून फर्स्ट ऑफ ऑल गाडी लावली आणि साईडला थांबून घेतलं. 2000 किलोमीटरच्या नंतर हा व्ह्यू दिसतोय आपल्याला. बघू शकता तुम्ही व्ह्यू. दिस इज द फर्स्ट स्पॉट. मिलिंद भाई तू ही है जो मेरे वीडियो निकाल सकता है इधर. थैंक यू भाई. वेलकम. मित्रांनो अगदीच पुढे गेल्याच्या नंतर डॉगेश भाई पण चिल करत होते. त्यांची पण ट्रिप कन्फर्म झाली, पण तुम्ही अजून नाही आले राव. असं थोडी असतं. कधी कधी तर असं वाटतं याच व्ह्यू साठी केला होता का अट्टहास, आणि येऊन पोहोचलो आपण इथे. तसंच आम्ही अगदीच रात्रीच्या 8:30 ते आसपास आम्ही येऊन पोहोचलो होतो बीरमध्ये. अगदीच बीरमध्ये गेल्यावरती आम्हाला त्यांच्यासोबत फ्लाय करायचं होतं. त्यांच्यासोबत बुकिंग करून घेतली आणि रूमवरती जाऊन झोपून घेतलं. नाही थांबलो. हॅलो मित्रांनो, तर आता आम्ही मॉर्निंगला निघलेलो आहे पॅराग्लायडिंग करायसाठी. आता आमची गाडी पण सुद्धा आलेली आहे. तर आता आम्ही निघतोय. चला लेट्स गो. बिल्डिंग शेपचं पण आवरलेलं आहे. चला आता तुम्ही निघू ऑफ रोडिंगवाल्या गाडीत बसून. for हीच आहे 7672. होईल का पण वेदर पण 9 बजे आएंगे रिटर्न अभी ना. मित्रांनो हा फॉर्म भरताना तर भीती वाटत होती, कारण की काय जरी झालं तरी हे लोक जबाबदार नाहीत. आम्ही आमचे जबाबदार स्वतःच आहोत असं ह्यांनी ह्या फॉर्म मध्ये लिहून घेतलेलं होतं. कोणतं रे जिंदगी ना मिलेगी दोबारा बघितलं असेल तर तुम्हाला आठवण. लेट्स गो गाईज. तो फायनली जाणार आहे आता आम्ही पॅराग्लायडिंगसाठी. तसं ते इथे आम्ही जे एजन्सी चेक केली होती प्रॉपर सगळ्यांकडे लायसन होते, त्यामुळे आम्ही इथं पॅराग्लायडिंग करायचं ठरवलं होतं. मित्रांनो या खतरो के खिलड्यावाल्या गाडीमध्ये बसून आपण जाणार होतो पॅराग्लायडिंग करायला. ह्या गाडीपासून आपली लय फाटते, कारण की आपल्यासोबत केदारनाथमध्ये असताना एक इन्सिडेंट झाला होता या गाडीचा. ज्यावेळेस केदारनाथमध्ये फर्स्ट टाइम रिव्हर राफ्टिंग केली होती ना, त्यावेळेस या गाडीचा दरवाजा नव्हता लागला आणि मी ज्या साईडने बसलेलो तोच दरवाजा नव्हता लागला. मी अर्धा गाडीच्या बाहेर आलतो. तेव्हापासून ह्या गाडीच्या आपल्या मनात भीती बसलेली आहे. आणि ह्या ऍक्टिव्हिटीच्या नंतर आपण तुमचा भाव आता नॉर्मल नाही राहणार आहे, कारण की 8000 फीटवरनं तुमचा भाव आता खाली उडत येणार आहे. ऑफ रोडिंगवाल्या गाडीमध्ये बसून खतरो के खिलाडीवाले आता चाललेलो आहे पॅराग्लायडिंग करण्यासाठी. मित्रांनो जर तुम्हाला पॅराग्लायडिंग करायची असेल ना, तुम्हाला असल्या खतरो के खिलाडीवाल्या जिम मध्ये बसून आहे ना वरती जायला लागतं पॅराग्लाइड करण्यासाठी. बिलिंग सांग तुझं काय म्हणणे. काहीच म्हणणं जे नाही, बापा फक्त पॅराग्लायडिंग करायची बस. यस चलो लेट्स गो. जरूर करना, बहुत मजा आने वाला. थैंक यू. इसीलिए बोलते हैं लाइफ में एक हाँ, बार एक बार बिल्कुल जरूर करना. आना और पैराग्लाइडिंग पैराग्लाइडिंग जरूर करना. चले डन. तो आता जाऊ आपण पॅराग्लायडिंग करण्यासाठी. काय मित्रांनो मी जी ऍक्टिव्हिटी करणार होतो ना, त्यात पैसे घेऊन फाडून द्यायची काम होती. का तर पैसे द्यायचे होते आणि वरतून उडत सुद्धा खाली यायचं होतं, कारण की मला तर विश्वास नव्हता की खाली येईल का नाही आणि किंवा काय होईल ह्याची तर खूप मनात भीती बसलेली होती. पुण्यात सुद्धा होतं आपल्या इथं पॅराग्लायडिंग कामशेतला. मी तर गाण्याला 10 वेळा बोललेलो, गाण्या आपण दोघं जाऊ, मला एकट्याला करायचे, तू नको करू, वाटलंस तर मी करतो. पण गाण्या भाऊ तर काय आपल्यासोबत आला नाही, त्यामुळे आपण फायनली बीरला गेल्यावरती आपण पॅराग्लायडिंग करायचं ठरवलेलं. गाईज लिटरली मला खालचा व्ह्यू बघून आहे ना असं वाटत आहे की बहुत ही होते. घाबरतोय थोडासा मी. आता बघू काय होते. आईज मला खूप भीती वाटत आहे आता, खूप भीती. आता मला पण असं लॉन्च व्हायचं बघू शकता, तिकडे फ्लाय झालेले आहेत लोक. तर आता मी थोड्या वेळात असंच फ्लाय होणार आहे सेम टू सेम. पण आता मला भीती वाटत आहे, काय करू. तर आता बघू फायनल. तर आता आपण फ्लायच करणार आहे, जो होगी देखी जाएगी. गाईस काय मला टॉप सिक्रेट जागा सापडली, तुम्ही बघू शकता.
ऐसा लग रहा है कि क्यों कर रहा हूँ मैं। और फर्स्ट ऑफ ऑल जा रहे हैं हमारा मित्र मिलिंद, उसके बाद जाने वाले हैं हम। ऐसे करके नहीं भागना। मित्रांनो फायनल झालेलं आहे, आपण रेडी फ्लाय करण्यासाठी. थोडीशी तर भीती वाटत आहे, पण बघू आता जी होईल ती होईल. भाऊले भारी ड्रायव्हर आहे. भैया एक बार हाय कर ना भैया, सो तो हाय भैया, सोड आपण फ्लाय करणार आता. रेडी तर आता निघू. मार्टिन भाई मैं भी उड़ूंगा, क्या मेरे को उड़ना है, ऐसे मोड़ो उड़ना है, क्या? मेरे को उड़ना है ऐसे। चलो हम आते हैं. चलो भैया, चलो मैं ऐसा काय आहे, इथं चाललेलं आहे आपलं पॅराग्लाइड नीट करायचं. तर आता आपण निघू खालच्या दिशेने लवकरात लवकर. मिलिंद आपला भाऊ तिकडे लँड करायचे प्रॅक्टिसमध्ये आहे. आता आपण पण निघणार आहे थोड्या वेळात. सिरियसली राव, खूप मजा येत आहे आणि फिलिंग कोणाला एक्सप्रेसच नाही करू शकत. मित्रांनो ज्यावेळेस आपण इथं आलो त्यावेळेस इथं कोणच नव्हतं. आता बघू शकता किती भरपूर लोक आलेले आहेत आणि आपला मिलिंद भाऊ तिकडे फ्लाय करत आहे. तर आता आपण लवकरात लवकर निघू इथनं आणि लवकरात लवकर फ्लाय करून खाली जायचं ट्राय करू. चला लेट्स गो. लोग बोलता डर के आगे जीत है, डर के आगे डर है भाई. मुझे बता दो, मैं फिर से ये चीज करना चाहूंगा अभी. लेकिन ज्यावेळेस करायची वेळ आली ना त्यावेळेस असं वाटत होतं की मी का करतोय आणि खूप भीती वाटत होती, भाऊ मला नीट लँड करेन का नाही. ग्लायडिंग फॉर बिर बिलिंग. तर आपण आलेलो इथं पॅराग्लाइड करण्यासाठी. तर लेट्स गो, आता करू पॅराग्लाइड. बहुत मजा आएगी. चला आता आपण करू फ्लाय करायची तयारी. शांतता तर खूप झाली होती का आता आपल्याला फ्लाय करायचं होतं आणि कळत सुद्धा नव्हतं की काय केलं पाहिजे. पण 2,500 दिलेच होते, फ्लाय तर करणारच लागणार होतं. मग काय करायचं ठरवलं फायनली फ्लाय. मित्रांनो फायनली इन हियर. अनविजिबल आहे. विश्वास नाही बसत की मी फर्स्ट टाइम केले. यार काय फिलिंग आहे. मला खूप भीती वाटत होती, पण लिटरली काय आता काहीच नाही वाटत आहे. असं वाटत आहे की हे मी पहिलं का नाही केलं. मित्रांनो फायनली बकेट लिस्ट मधले अजून एक स्वप्न पूर्ण झालेलं आहे, पॅराग्लायडिंग करायचं. ते कुठं करायचे होते ह्याचा काही प्लॅन नव्हता, पण केली फायनली. मित्रांनो काय फिलिंग आहे राव. मी आकाशातनं किती फूटवरून आपण खाली चाललोय, कितने फुट से हम नीचे जा रहे. सी लेवल से 8,000 फुट के नीचे तक हम कर रहे हैं पैराग्लाइडिंग. देख सकते हो तुम. मित्रांनो जे आपण सँडिक्सचं पुण्यावरनं जे मेमरी कार्ड घेऊन गेलो होतं 256 जीबीचं, ते या ठिकाणी स्क्रॉप्ड झालं. नशीब इतकं भारी होतं की पॅराग्लायडिंग कम्प्लीट झाल्यावरती स्क्रॉप्ड झालं. मित्रांनो विमानात नाही बसलो, पण लाईफ मध्ये उडलो तरी. क्या महीना. हम उदय करते हैं ना. वो जो वो मेरा फ्रेंड है क्या. तर तसंच मित्रांनो आपली पॅराग्लायडिंग तर कंप्लीट झाली होती आणि मेमरी कार्ड सुद्धा क्रॉप झालं होतं. तर तसंच मित्रांनो आपण पॅराग्लायडिंग कंप्लीट केल्याच्या नंतर आज निघणार होतो मनालीच्या दिशेने. पण मनालीच्या मध्ये जो डाटा होता तो रेकॉर्ड झालेला नाही आहे. तसेच मित्रांनो आपल्याला मनालीला गेल्यावर कार्ड भेटेन का नाही हे तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्येच कळेल.